मुंबई ठाण्यासारख्या महानगरातून चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारं रॅकेट पोलिसांच्या हाती लागलंय। सदर चोरीच्या दुचाकी विकताना पुसद येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक केली आहे। त्याच्याजवळून 7,14,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। मुंबई ठाणे यासारख्या महानगरातून दुचाकी चोरी करायच्या व त्या इकडे विदर्भात आणून विकायच्या अशा चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारं रॅकेट पुसद पोलिसांच्या हाती लागलंय। पुसद येथील प्रमोद पवार याने काही दिवसांपूर्वी पुसद बस स्थानकातून दुचाकी चोरली होती। तो ही चोरीची दुचाकी सध्या वापरत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून प्रमोद पवारच्या घरी जाऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्या घराच्या आडोशाला 4 दुचाकी आढळून आल्या। या दुचाकी योगेश वसंत पाचपिले राहणार नालासोपारा ठाणे मुंबई याच्याकडून विक्री करण्यासाठी गावी आणल्याचं सांगितलं। सदर दुचाकी या चोरीच्या असल्याचं निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दुचाकीसह चोरट्याला अटक केली आहे। त्याच्याजवळून 7,14,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीसारखे गुन्हे केले जातात। एका ठिकाणच्या दुचाकी आणून बेमालूमपणे दुसरीकडे विकणे अशा बाबतीत बुद्धी लावण्यापेक्षा ती चांगल्या कारणी लावली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल यात शंका नाही।